मीनू, तुझे मित्रमैत्रिणी आलेत. आलेच. काय झालं? असे अचानक कसे आलात? अगं, आपल्या वर्गातलं तो तुषार आहे ना, त्यांनी हिला लव्ह लेटर पाठवली. ए मुलांनो, बरं झालं तुम्ही आलात. मीनू आणि मी ना छान गप्पा मारत होतो. चला, तुम्हाला ही एक गोष्ट सांगते. ही गोष्ट आहे तुमच्यासारख्याच 3 मित्रांची, रोहन, संकेत आणि तनयची. ही मुलं शाळेत असताना मुलींशी बोलायला काय, साधं शेजारी बसायलाही लाजायची. पण कॉलेजमध्ये आल्यावर मात्र त्यांचे खूप मित्रमैत्रिणी झाले. आणि पुढे काय झालं माहितीये? रोहनला मित्रांच्या चिडवाचिडवीमध्ये खरंच एक मुलगी आवडायला लागली. एक दिवस त्याने हिम्मत करून तिला प्रपोज केलं. मात्र तिच्या मनामध्ये फक्त मैत्रीच होती. तिच्याकडून नकार आल्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. रोहन हा नकार स्वीकारू शकला नाही आणि हळूहळू तो व्यसनांकडे वळायला लागला. आणि या सगळ्यात त्याचा अभ्यास बाजूलाच राहिला. त्याच्या अगदी विरुद्ध होता संकेत. त्याला आज एक तर उद्या दुसरीच मुलगी आवडायची. कोणाचे केस तर कोणाचे डोळे आवडायचे. तो रोज वेगवेगळ्या मुलींबरोबर फिरायचा. आज एकीला तर उद्या दुसरीलाच प्रपोज करायचा. त्यांचा आणखीन एक मित्र तनय. त्याचं 2-3 वर्षांपासून चांगलं रिलेशन सुरू होतं. त्यांना असं वाटायचं की आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो. ते एकमेकांबरोबर छान वेळ घालवायचे. पण हल्ली त्यांची खूप छोट्या छोट्या कारणांवरून भांडणं व्हायला लागली आणि शेवटी त्यांचं ब्रेकअप झालं. काय रे मुलांनो, काय वाटलं गोष्ट ऐकून? पण आई, मुलामुलींमध्ये फक्त मैत्री नसतेच का? अगं, मुलामुलींमध्ये चांगली मैत्री असूच शकते आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं हेही नैसर्गिकच आहे. त्यात काहीच चूक किंवा वाईट नाहीये. पण आपल्याला वाटणारं हे आकर्षण नीट हाताळता आलं पाहिजे. म्हणजे? आता आपल्या गोष्टीतला रोहन बघ. एका मुलीने नकार दिला म्हणून पार व्यसनांच्या आहारी गेला. पण या वयात शिक्षण, आपलं करिअर हेही तितकंच महत्वाचं आहे हे पूर्ण विसरला. या विरुद्ध होता संकेत. त्याला फक्त मुलींबद्दल शारीरिक आकर्षण वाटायचं म्हणून कुठल्याच एका मुलीबरोबर त्याचं चांगलं नातं नव्हतं. या दोन्ही गोष्टींमध्ये कुणाला तरी त्रास होणारच आहे. म्हणजे एकतर्फी प्रेमातून रोहनने स्वतःला त्रास करून घेतला आणि संकेतच्या वागण्यामुळे त्या मुलींना त्रास होणार आहे. दोघांच्याही बाबतीत त्यांना त्यांच्या भावना, त्यांना वाटणारं आकर्षण नीट हाताळता आलं नाही असं मी म्हणेन. आता तनयचंच पहा ना. त्यांनाही वाटत होतं त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण ब्रेकअप झालं. असं होऊच शकतं. पण त्यात महत्वाचं आहे त्यातून बाहेर पडणं आणि पुढे जाणं. म्हणजेच मला एखादी व्यक्ती आवडत असेल तरी समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय हे समजून घेणं आणि त्याहून ते स्वीकारणं हे अगदी महत्वाचं आहे. जर ही गोष्ट स्वीकारता आली नाही तर मग स्वतःला त्रास करून घेण्याबरोबरच त्या व्यक्तीलाही त्रास देणं, ब्लॅकमेल करणं अशा गोष्टी घडतात. काही वेळेला अगदी टोकाचं म्हणजे आत्महत्या करायचा प्रयत्न करणं, ऍसिड अटॅक, रेप अशा गोष्टीही केल्या जातात. त्यामुळेच मुलांनो, इथून पुढे काही महत्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आकर्षण किंवा प्रेम वाटणं यात काहीच चुकीचं नाहीये, पण त्याची दुसऱ्यांवर जबरदस्ती होता कामा नये. आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करता यायला हवा आणि त्या स्वीकारताही यायला हव्या. त्याचबरोबर नकारही पचवता यायला हवा. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल नेमकं काय वाटतं, म्हणजे मैत्री, प्रेम किंवा शारीरिक आकर्षण हे ओळखता यायला हवं आणि त्यासाठी एकमेकांना वेळ द्यायला हवा. मुळात या गोष्टी योग्य वयात, योग्य समज आल्यानंतर केल्या तर त्रास होणार नाही. मिळालं का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर? हो काकू, आणि थँक्यू, तुम्ही आम्हाला या गोष्टी सांगितल्या. चला, मी तर बोलतच बसले. मी जाते माझ्या कामाला. तुम्ही करा एन्जॉय.